कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला युवकांचा अभूतपूर्व प्रतिसाद। नीट सीबीएसई परीक्षेत घातलेला घोळ तसेच केंद्र शासनाच्या अनेक चुकीच्या धोरणांचा थेट परिणाम झाल्याने देशातील युवा वर्ग पेटून उठला आहे। आज दिल्लीतील जंतर मंतर परिसरात नीट आणि सीबीएसई मधील घोळाला जबाबदार असलेल्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे अशी मागणी करण्यात आली। दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोचचे आंदोलन सुरू झाले आहे। त्यांना कॉक्रोच म्हणून हिणवणे व न्याय नाकारणे योग्य नाही। नीट पेपर फुटीने लाखो युवा वर्ग उद्ध्वस्त झाला आहे। सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील तरुणांच्या आंदोलनासंदर्भात हे निवेदन जारी केले। देशातील युवकांच्या हितासाठी असलेल्या या आंदोलनाला एक युवक म्हणून माझा संपूर्ण पाठिंबा आहे। रोहित पवार यांचं वक्तव्य। नीट आणि सीबीएसई मधील घोळाला जबाबदार असलेल्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे। रोहित पवार आक्रमक। विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत नीट परीक्षेसाठी सर्वंकष तयारी करण्याचे निर्देश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नीट परीक्षेच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक पार पडली। सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी अधिक दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीदरम्यान दिले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री आदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांसह इतर मान्यवर उपस्थित होते। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 352व्या राज्याभिषेक दिनानिमित्त जिल्हा परिषद नागपूर येथे शिवशक राजदंड व राजगुडी उभारणीच्या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सहभागी। तसेच शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवरायांच्या चरणी त्रिवार वंदन करत सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाबद्दल वक्तव्य केलं आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचेच नाव दिले जावे यासाठी आम्ही आग्रही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। सरकारने जाहीर केली मुख्यमंत्री कर्जमाफी योजना, परंतु सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी शर्तींमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे। याच निमित्ताने शेतकरी बंधू पंढरीत 12 जून पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरात होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी राज्यभर विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। या मोहिमेअंतर्गत 5 जून ते 15 जून 2026 या कालावधीत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी व अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील वृक्षारोपण व संगोपन कामांच्या निविदा प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेची सखोल चौकशी करण्यात यावी। तसेच संपूर्ण निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे तपासून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे अंबादास दानवे यांनी पत्राद्वारे केली आहे।